सीआयएसएफ ट्रेड्समॅन भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज 6 सप्टेंबरला ग्राउंड झालं ट्रेड्समॅनचा। तर या भरतीचं जे ग्राउंड आहे हे नाशिक सेंटरला झालाय आणि ज्या विद्यार्थ्यांचा 6 सप्टेंबरला ग्राउंड झालाय तर त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आज सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा ग्राउंड कशा प्रकारे झालं, एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडत आहे आणि एका बॅचमधून किती मुलं या ठिकाणी रनिंगमध्ये फेल केले जात आहे, किती पोरं रनिंग यामध्ये पास करत आहे, उंचीमध्ये किती काटले जात आहे, छातीमध्ये किती पोरं या ठिकाणी काटले जात आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला ग्राउंडच्या अंदरचे सांगणार आहे। कोणकोणते डॉक्युमेंट ग्राउंडच्या अंदर लागून राहिले हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा ग्राउंड कशा प्रकारे चालत आहे आणि ग्राउंड मातीवर आहे की रोडावर आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा आज ग्राउंड झालं नाशिक सेंटरमध्ये आणि त्याचबरोबर पहा सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा 6 सप्टेंबरला ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड होतं तर तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी जो रिपोर्टिंग टाइम आहे प्रत्येकाच्या हॉल तिकीटवर जो रिपोर्टिंग टाइम आहे तर तो सकाळी 6 वाजताचा रिपोर्टिंग टाइम आहे। तर आपल्याला सकाळी 5:30 वाजता त्या ठिकाणी हजर राहायचं किंवा 6 वाजता तुम्ही सकाळी ग्राउंडवर हजर राहा, कारण की गेटच्या अंदर 6 वाजता एंट्री त्या ठिकाणी होते आणि तुम्ही जर दुरून या ठिकाणी येत असाल तर एक दिवस अगोदर त्या ठिकाणी या, कारण की एकदम सकाळी जे पोहोचणं या ठिकाणी मुश्किल आहे, एक लक्षात ठेवा। जेणेकरून एक दिवस अगोदर आहे, जेणेकरून आपला त्या ठिकाणी आराम होणार आहे आणि आपण त्या ठिकाणी वेळेवर त्या ठिकाणी पोहोचणार। आज सकाळी ज्या विद्यार्थ्यांचा 6 सप्टेंबरला ग्राउंड होतं तर ते विद्यार्थी सकाळी 5:30 वाजतापासून रांगेमध्ये लागले होते आणि 6 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर एंट्री चालू होती। गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस फक्त 2 डॉक्युमेंट चेक केलं जातं, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। आधार कार्ड आणि हॉल तिकीट जर तुमच्याजवळ नसेल तर आपल्याला डायरेक्ट घरी पाठवण्यात जाणार आहे, एक लक्षात ठेवा, कारण की कंपल्सरी आधार कार्ड आणि हॉल तिकीट ओरिजिनल सोबत नाही, फक्त एवढंच लागतं। आणि फोटो तुम्ही 8 फोटो आपल्याजवळ राहू द्या, कारण की ग्राउंडच्या अंदर फक्त आपल्याला 3-4 फोटो लागणार आहे, पण तरी तुमच्याजवळ 8-10 फोटो राहू द्या, जेणेकरून काही आपल्याला प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाहीये, कारण की ग्राउंडच्या अंदर फॉर्म वगैरे मुलांपासून लिहून घेतला जात आहे। आणि त्याचबरोबर सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली, एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी जे सर्वात अगोदर मुलांची त्या ठिकाणी काय होतं, सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी मुलांपासून एक फॉर्म लिहून घेतला जात आहे। नॉर्मली फॉर्म आपलं त्यामध्ये पर्सनल माहिती लिहायची, आपलं नाव झालं, आईचं नाव झालं, सिग्नेचर वगैरे झालं आणि फोटो वगैरे सुद्धा आपल्याला त्यावर चिपकावं लागणार आहे। तर गोंद आपल्याजवळ असू द्या 5 रुपयाचं आणि त्याचबरोबर पेन स्वतःच त्या ठिकाणी न्या, दुसऱ्याला त्या ठिकाणी मागू नका, ठीक आहे। तर फॉर्म वगैरे लिहून घेतल्यानंतर नॉर्मली फॉर्म आहे कोणाला लिहिता येते, ठीक आहे। फॉर्म लिहून झाल्यानंतर मुलांना आणखीन पुढे त्या ठिकाणी पाठवलं जात आहे आणि उंची त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। उंची त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 170 सेंटीमीटर घेतले जातात, जे पुरे एससी कॅटेगरीचे आहे, ओबीसी कॅटेगरीचे आहे, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे आहे, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे आहे, सर्वच कॅटेगरीसाठी। आणि छाती 19 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो जे एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी, एसटी कॅटेगरीसाठी उंची 165 सेंटीमीटर घेतल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर घेतली जात आहे। तर सर्वात जास्त जे पोरं त्या ठिकाणी काटल्या जात आहे उंचीमध्ये त्या ठिकाणी काटल्या जात आहे, जे एससी कॅटेगरी आहे, ओबीसी कॅटेगरीचे आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे आहे आणि त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे आहे, हे काही कॅटेगरीचे विद्यार्थी सर्वात जास्त हाईटमध्ये त्या ठिकाणी काटल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। जास्त पोरं हाईटमध्ये काटल्या जात आहे, 170 सेंटीमीटर त्या ठिकाणी उंची त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी कटत आहे। 170 सेंटीमीटर पेक्षा त्यांना उंची थोडी जरी कमी त्या ठिकाणी दिसली तर आपल्याला फेल केलं जातं, अपात्र केलं जात आहे। तर उंची छाती या ठिकाणी मोजल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी समोर नेलं जातं आणि त्या ठिकाणी जे काय त्या ठिकाणी मुलांची त्या ठिकाणी बायोमेट्रिकची प्रोसेस होत आहे। बायोमेट्रिकची प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी जे दोन्ही पायाला त्या ठिकाणी चिप दिल्या जात आहे, लावून चिप आहे त्या ठिकाणी, जसं पोलीस भरतील तुम्ही याच्या अगोदर दिली होती किंवा SSCGD भरतीचा ग्राउंडला जसं चिप त्या ठिकाणी होती तशीच चिप या ठिकाणी आहे। चिप दिल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो चेस्ट नंबर दिला जातो आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर एका बॅचमध्ये 50 पोरं रनिंगसाठी या ठिकाणी सोडत आहे। आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला तर रोडार आपल्या या ठिकाणी ग्राउंड या ठिकाणी होत आहे, रोडार आपली रनिंग या ठिकाणी घेतल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे।
तुम्ही जर सकाळी या ठिकाणी समजा 6 वाजता जर तुम्ही गेटच्या अंदर एंट्री दिली तर तुमचं ग्राउंड या ठिकाणी 10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी होणार आहे, म्हणजे रनिंग वगैरे तुमची त्या ठिकाणी होणार आहे। आज एका बॅचमध्ये 50 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 50 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो रनिंगमध्ये जे या ठिकाणी मुलं पास केले, फक्त जवळपास 20 ते 22 पोरं त्या ठिकाणी रनिंग काढत आहे आणि बाकी 30 विद्यार्थी त्या ठिकाणी 28 विद्यार्थी त्या ठिकाणी रनिंगमध्ये फेल होत आहे। लक्षात ठेवा, रनिंगमध्ये त्या ठिकाणी कटत आहे, ठीक आहे। आणि आणखीन एक अशी बॅच होती की त्या बॅचमध्ये एका बॅचमध्ये 50 पोरं सोडले होते, त्यामधले जवळपास 30 ते 32 पोरं रनिंगमध्ये पास झाले होते आणि जवळपास 18च्या आसपास पोरं त्या ठिकाणी रनिंगमध्ये फेल झाले होते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपण रनिंगला धावायचं कसं ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, यामध्ये 800 मीटरचा तो ट्रॅक आहे, म्हणजे सरळ आपल्याला 800 मीटरचा रोड आहे। आपल्याला 800 मीटर जसं त्या स्कॅनरपासून जसं आपण त्या ठिकाणी निघालो, जे स्टार्टिंग पॉईंट आहे तिथून जसं आपण त्या ठिकाणी निघालो, 800 मीटर आपल्याला रनिंग करत सरळ जायचं आहे आणि 800 मीटर आपल्याला परत त्या ठिकाणी यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारायची, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर रोड या ठिकाणी सरळ रोड आहे, डांबरी रोड आहे, ग्राउंड एक नंबर आहे, लक्षात ठेवा। रोडवर आपलं ग्राउंड या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत आहे। अशा प्रकारे या ठिकाणी रनिंग या ठिकाणी मुलांची घेतल्या जात। आणि आज जर आपण विचार केला तर एका दिवशी ते पोरं या ठिकाणी आले होते, जवळपास 1500 ते 2000च्या आसपास पोरं आज आले होते, जास्त पण कमी नाही, ठीक आहे। कारण की जास्त पोरं या ठिकाणी ग्राउंड नेण्यासाठी येत आहे, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा या ठिकाणी ग्राउंड झालं, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे पोरं या ठिकाणी रनिंगमध्ये फेल झाले त्यांना तिथूनच बाहेर या ठिकाणी काढलं जात आहे आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये पास झाले तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो ते प्रिंट दिल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे। आज अशा प्रकारे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा ग्राउंड झालं। डॉक्युमेंट या ठिकाणी कोणते या ठिकाणी लागून नाही आले, एक लक्षात ठेवा। त्यानंतर आपलं नंतर या ठिकाणी एक्झाम असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा आज नाशिकमध्ये या ठिकाणी ग्राउंड झालाय आणि ज्या पोरांचा आज ग्राउंड होतं त्यांचा अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे सोबत तुम्ही बुटाने सुद्धा या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न करा, कारण की बुटाने जर तुम्ही धावले तर आपल्याला पायाला काही त्या ठिकाणी जखम वगैरे या ठिकाणी पडणार नाही, एक लक्षात ठेवा। आणि ज्यांना जर समजा सवय असेल की बिना बुटाचा रनिंग मारायचं तर बिना बुटाचे सुद्धा आपण मारू शकतो, ज्यांना सवय असेल त्यांना, ठीक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंड चालू आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं। एका बॅचमध्ये 50 पोरं रनिंगसाठी सोडले जातात आणि 50 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या बॅचमध्ये 30 पोरं रनिंग पास होता, कोणकोणत्या बॅचमध्ये 25 पोरं रनिंगमध्ये पास होता, 20 पोरं पास होत आहे। अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे, कोणतेही डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला जे एक दिवस अगोदर या ठिकाणी जायचं आहे, सेंटर जे आहे नाशिकपासून जवळ सेंटर आहे, एक लक्षात ठेवा, CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं। तर CISF ट्रेड्समॅनचं जे ग्राउंड या ठिकाणी चालू आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो जो पत्ता आहे CISF युनिट ISP नाशिक, CISF युनिट लाईन आणि त्याचबरोबर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर ग्राउंडच्या अंदर घड्याळ अलाउड आहे, एक लक्षात ठेवा। कारण की घड्याळ आपल्याला सोबत न्यायची आहे। ग्राउंडच्या अंदर जेव्हा आपण जाणार आहे तर आपल्याला घड्याळ जरी आपण नेली तर त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी जे CISFचे कर्मचारी आहेत ते पण त्या ठिकाणी कल्ला फाडत नाही, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या ग्राउंडला आपल्याला घड्याळ नेता येते। तर घड्याळ तुम्ही या ठिकाणी आठवणी द्या, कारण की घड्याळमध्येच आपल्याला माहीत पडणार आहे की या ठिकाणी आपला 1600 मीटर रनिंगचा टायमिंग या ठिकाणी किती होत आहे, किती आपला या ठिकाणी बाकी राहिला, किती अंतर आपलं राहिलं आहे। तर हा सर्व टाईम आपल्याला घड्याळच्या बेसवर आपल्याला कळणार आहे। घड्याळ तुम्ही सोबत नाही नेऊ देते घड्याळ ग्राउंडच्या अंदर।